तुळशीची लग्न आहेत. आज लावतात आमच्याकडे खाली आणि वरती आहे. इकडे आम्ही उद्या लावणार. हे आता मी काट्यात दिंडे वनातून आणले होते, म्हणजे रानातून. आणि आता बावली बनवल्या. खाचा मारावे लागतात. ते थोडक्यात कशा मारतात त्या मी दुसऱ्याच्यावर दाखवतो. 2 लागतात आम्हाला. इकडे एक आणि खालच्या तुळशीचं एक लग्न असतं. जुनं घर आहे आमचं तिकडे. हे आता मी काट्या पाहिजे प्रमाणात तोडून घेतलं आहे. ह्या झाले तयार आहेत. साधारण दाखवतो कसे करायचे. आता असं हे काठी आपल्यानंतर अशा खाच मारून घ्यायचे. ते खाच मारून घेतले 2 खाचा मारायच्या अशा. एकदा ह्या साईडला एक, मी ह्या साईडला एक, अशी खाच मारली. ही अशी खाच मारली. त्याच्यानंतर ह्या छोट्या छोट्या काड्या बनवलेल्या असतात त्यांच्या अशा त्या अशा इथे टाकायच्या असतात. अशी एक टाकायची आणि आडवी एक टाकायची अशी. त्या ह्या प्रकारे ह्या आता बनवल्या अशी एक नाही अशी. आता ह्याला डिझाईन कशी करतात ती मी दाखवतो तुम्हाला. डिझाईन आता ही मला बनवायची आहे नवरा आणि ही छोटी काठी नवरी बनवायची. ह्याला पण तसंच मी खाचा मारून घेतल्या आहेत. इथे एक खाच आणि अशी क्रॉस मारायची आहे मला वाटतं. अशा ह्या खाचा मारून घेतल्या. त्याचं ते असं टाकायचं असतं. त्यामुळे भरतं व्यवस्थित असं ह्या पद्धतीत. जरा त्या फिट असतात थोड्याशा, चांगल्या बनवायच्या आहेत मला ते. अशा जातात आतमध्ये. तर मी ह्याला डिझाईन बनवतो आहे. डिझाईन म्हणजे असं एक असं धरायचं ते आणि त्याला असं गोल फिरवायचं. सेम गोल घ्यायचं आणि ह्या साईडने असं गोल करायचं. आणि मध्ये असतं ते मग असंही काढायचं. मग ते डिझाईन दिलेलं. हे एक झालं म्हणजे असं असे 2. इथे एक नाही इथे एक. पॉज कर कल्पना. नवरी बनवायची आहे. नवरीला असं गोल हे करायचं, खाच्या मारायचं. नवरीला असं गोल खाच्या मारत जायचं असं, जेणेकरून ते त्याची साल आपल्याला तशी काढतं. असं फिरवत जायचं. तर असं हे बघा असं. आता इथपर्यंत आणलं. असं ही एक बाजू झाली. तर दुसऱ्या बाजूची खाच काढायची अशी. तसंच फिरवायचं ते. म्हणजे असा पिळ यायला पाहिजे तो. असा पिळ यायला पाहिजे. ते खाच मारायची अशी. हे मारतो आहे मी. ही आता मारली. मग ते आता अशी साल काढायला पाहिजे त्याची. इथून असं घ्यायचं ते आणि असं ओढायचं. म्हणजे ती खाच मारलं असतं तेवढा तो भाग येणारचा सालीचा असा इथपर्यंत. आणि मग असं गोल घ्यायचं. ते गोल अजून एक काढायचं असा दुसऱ्या साईडने. तोपर्यंत गोल एक घ्यायचं त्याचं. असं गोल काढायचं. ह्याला खाली एक घ्यायचं असं. ह्याला असं फिरवायचं. ते असं गोल झाल्यानंतर ते असं काढायचं. असा विषय होतो. म्हणजे हे 2 पट असे झाले हे. आणि त्याच्यानंतर हे मग इकडे भरायची अशी. थोडीशी पातळ घ्यायची. जर जाड वाटली तर थोडीशी ती पातळ करायची, कारण खाच पातळ असते ना ती. आता ही नवरीचं काम चाललं आहे. हे असं भरलं. आणि दुसरं हे आहे ते असं टाकायचं. म्हणजे हे झालं. नवरा नवरी ही झाली. असं तसंच हे नवरा ह्याला गोलपट मारायचे असे हे गोल मारून घ्यायचे फटाफट. त्याला मारल्या थोडेसे पहिले व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानं चालते असं काढायचं. हे असं झालं. तसंच इकडे घ्यायचं. 2 पट मारायचे असेल तर हे इकडून दुसरं घ्यायचं. मग ते हे साल असं काढायचं. हे बघा
आता नवरी म्हटल्यावर गोल असतात आणि ह्याचे सरळ मारायचं असं छेद सालाला त्याच्या असं घ्यायचं. असं घ्यायचं समोर दुसरा छेद असा घ्यायचा की ते मग इकडून असं हे काढायचं. हे असं झालं म्हणजे ते असा उभा पट येणार तो. अशा काढायची पद्धत असते. तसंच इकडे दुसरा मारायचा पटकन मारून घ्यायचं. जरा व्यवस्थित माळावं लागतात ते आजूबाजूला सरकता नाही असं. हे असं घेतलं. आणि हे मग बाकीचं ते गोल असं करून घ्यायचं पटकन आणि याला खाप मारायची अशी. दुसरी काच आणि हे इथून असं करायचं की झालं ते. म्हणजे असं सजवायचं पुढे त्याला. मग हे शॉर्टकटमध्ये दाखवलं मी. हे घातलं त्याच्यामध्ये खाच्यामध्ये घालायचं असं एक आणि दुसरं असं टाकायचं. जाड घ्यायचं जरा पातळ आहे की झाले नवरा नवरी असा विषय असतो तो. हे आता 4 बनवल्यात, खालती 2 आणि वरती 2 अशा याचं अजून अर्धवट काम आहे ते पुरं करणार. सूर्यकिरण छान पडले आज. पाऊस येतो जातो अशी परिस्थिती आहे पावसाची.